पाशनी सीमा में आमड़ी गांव के पास गिरिराज कॉटन इंडस्ट्री प्रबंधक मनमानी कर हमी भाव से कम दाम पर किसानों का कपास खरीदी कर किसानों का आर्थिक नुकसान कर रहा है। वहीं बचने काटे में भी गड़बड़ी किए जाने का आरोप किसानों द्वारा लगाया जा रहा है। दलालों के कपास को वाजिब दाम देकर दलालों को बढ़ावा दिया जा रहा है। वहीं किसान के कपास को मॉइस्चराइजर का बहाना बताकर कम दाम में कपास खरीदी किए जाने से किसानों का आर्थिक नुकसान होने से आखिरकार सोमवार को किसानों का शिष्टमंडल पाशनी तहसीलदार से मिलकर निवेदन के माध्यम से शिकायत कर गिरिराज कॉटन इंडस्ट्री के खिलाफ कार्रवाई की मांग की गई। नियमों को ताक पर रखकर हम कड़े सो कायदा की तर्ज पर किसानों से बर्ताव करने, किसानों को परेशानी करने का काम किया जा रहा है, जिससे किसानों को आर्थिक नुकसान से जूझना पड़ रहा है। जबकि बाल मजदूरों से काम करवाने का भी आरोप निवेदन के माध्यम से किया गया है। कपास खरीदी करते समय भाव निर्धारित किया जाता है, पर आधी अधूरी गाड़ी खाली होने पर बहसबाजी कर कपास में खोट निकालकर किसानों के कपास को कम दाम दिया जाता है। ग्रेडर तथा प्रबंधक की मिली भगत से किसानों के कपास को कम दाम में खरीदी कर किसानों का आर्थिक नुकसान हो रहा है। प्रबंधक द्वारा 12-12 घंटे मजदूरों से कम मजदूरी पर काम करवाया जा रहा है, जिससे मजदूरों का शोषण हो रहा है। वही बाल मजदूरी भी यहाँ हो रही है। 18 साल से कम उम्र वाले बच्चों से काम करवाए जाने से यह बच्चों का शोषण हो रहा है। इस तरह का आरोप निवेदन में किया गया है। बाहरी राज्य से बड़े वाहनों में कपास यहां पर लाकर खरीदी किया जा रहा है, जिससे सेल्स का बंटवारा आपस में ही बांटकर कृषि उत्पन्न बाजार समिति को आर्थिक नुकसान पहुंचाने का काम किए जाने का आरोप किया गया है। सोमवार को स्थानीय किसानों के साथ मजदूर वर्ग राजू भूसकर शिवसेना तालुका प्रमुख की अगुवाई में तहसीलदार को लिखित निवेदन दिया, जिसमें बंसी डोमाजी खंडाई, राम विशाल खंडाई, वाल्मीकि कड़े, मोरेश्वर बरबटे, अशोक शिवाजी मायवाड़ी, संजय गुलाबजी झाड़े, विक्की भूसकर, अनिल भूतांगे शामिल थे। खंडाई आंबडीला राहणारा शेतकरी असून माझ्या शेतातून मी जो 13 क्विंटल 23 किलो कापूस विक्रीसाठी गिरिराज कंपनीमध्ये घेऊन गेलो आणि तिथे 12 क्विंटल 60 किलो कापूस भरण्यात आला। कॉटनची गाडी अर्धी खाली केली जाते। अगोदर रेट सांगत नाही, मग अर्धी गाडी खाली झाल्यानंतर कापूस मग कापसाचा रेट सांगण्यात येते आणि मग म्हटलं जाते की तुम्ही मी म्हणजे माझी मिल लोकल कापसाच्या भरच्यावर चालवत नाही, लगता है तो वापस लेके जाओ असे हरेरावी केले। असं कोण म्हणते? तिचे ग्रेडर लोक म्हणते। गिरिराज कॉटन इंडस्ट्री हे आंबडी इथे स्थित आहे। तिच्या तालुक्यामधल्या मला कास्तकारांची तक्रार आली की बाबा गिरिराज कॉटन मिलमध्ये हे कामी कंपनी इथे आपला सरळ माल घरात घेऊन गेलो, कास्तकार जर आपला माल घेऊन गेला तिथे तर त्याला जो भाव निश्चित केला जाते त्या भावाचा त्याला गाडी खाली केल्यानंतर अर्धी खाली केल्यानंतर त्याला मग म्हणतात की बाबा तुझ्या कापसामध्ये मॉइस्चरायझर आहे, तुझ्या कापसामध्ये फडतळ आहे, त्यामुळे त्याला अर्धा भाव म्हणजे जो पहिले ठरवलेला राहतो त्यापेक्षा अर्धा भाव दिला जाते। म्हणजे त्या कास्तकाराची फसवणूक होत आहे मोठ्या प्रमाणावर। दुसरा तिथे त्यांच्या काट्यामध्ये अशाच मला कास्तकारांकडून शिकायत मिळालेली आहे की त्यांच्या काट्यामध्ये देखील तफावत आहे। ज्या त्या गावामध्ये आपल्या घरी किंवा लोकल काट्यावर जे मोजून घेऊन जातात आणि तिथं गेल्यावर त्यांच्या एका क्विंटलच्या मागे 50 किलो 10 किलो 5 किलो असा माल कमी भरण्यात येते आहे। आणि तिथे गेल्यावर तिचे जे संचालक आहेत ते अरेरावी करतात, मी तुमच्या लोकल लोकांच्या भरोशावर इथे कॉटन मिल उघडलेली आहे का, तुम्ही तुमचा माल मला तुम्ही इथं आणला नाही तरी माझी कंपनी का बंद होईल का, तुमच्या काय मालाची आवश्यकता नाही, तुम्हाला कोणी सांगितलं, अशा पद्धतीने अरेरावी पद्धतीने त्यांच्यासोबत वागतात। त्यांच्या या वागणुकीमुळे स्थानिक कास्तकार खूप त्रस्त आहेत। दलालांच्या तिथे मोठा उद्भेद आहेत। जे दलाल 3% मालकाकडून त्या गिरिराज कंपनीकडून पैसे घेऊन कास्तकारांना देतात आणि त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते, परंतु एखादी सरळ कास्तकार जर त्यांच्याकडे माल विकायला गेला तर मोठ्या प्रमाणात त्यांची फसवणूक केली जाते। त्यांचा उत्तम दर्जाचा कापूस हा निम्न दर्जामध्ये खरेदण्यात येते आणि मोठी छळ होत आहे। कास्तकाराला स्वतःचा माल आपला माल विकण्याचा अधिकार नाही, हा असा याच्यावरून सिद्ध होत आहे। गिरिराज कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या मोठ्या प्रमाणात राज्यातून कापूस येतो आणि तो डायरेक्ट गिरिराज कंपनीचे संचालक हे खरेदी करतात। त्यांना जे नियमानुसार त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला माल दिला पाहिजे, त्याच्यानंतर शेष कापून त्यांनी खरेदी केल्या पाहिजे, परंतु शेषच्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपयाच्या प्रमाणामध्ये इथे घोळ होत आहे। स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिनिंग मिळून मोठ्या प्रमाणात शेषचा पैसा गबन करत आहे।
माननीय तहसीलदार साहेबांना आम्ही आज निवेदन दिलं. त्याच्यामध्ये आमची मागणी आहे की त्यांनी त्यांच्या जे काट्यामध्ये तफावत आहे त्याची चौकशी करायला पाहिजे. त्याच्यानंतर त्या परराज्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी होतो, त्यांच्या स्टॉकपेक्षा जास्त माल तो खरेदी करतो आणि साठा करतो, ते नियमाचे उल्लंघन करत आहे, त्याची चौकशी केली पाहिजे. त्यांनी जो कास्तकारांची फसवणूक करतो, अर्धा माल खाली करून त्यांना आपला माल वापस घेऊन जा, नाही तर त्या मोठ्या रडत ते लोक कास्तकार आपले तिथं कापूस देतात, त्यांना छळ होत आहे, याची देखील चौकशी झाल्या पाहिजे. तिथे अल्पवयीन मुलांना कामावर ठेवला जातो, परराज्यातून मुलांना आणून तिथे अल्पवयीन मुलांना काम केलं जातो. पुष्कळसे मुद्दे आहेत तिथे. त्यांच्या गाळपाणी जो सांडपाणी तो आहे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांच्या घरासमोरून वाहत आहे, त्याच्या देखील तक्रार आहे. मोठ्या प्रमाणावर वाहतूक रोडवर उभी होते, त्याच्यामुळे खूप मोठे अपघात होण्याची संभावना आहे. बरेचसे मुद्दे आम्ही दिलेले आहेत, त्याच्यावर चौकशी करून कारवाई केल्या पाहिजे. NBCN न्यूज के लिए पाशिनी से रुपेश खंडारी की रिपोर्ट.